हॅलो फ्रेंड्स, तर चला तर मग आज आम्ही निघालो आहोत बँगलोर पॅलेस पाहायला. तर बँगलोर पॅलेस हे बँगलोरमधील सर्वात मोठे पर्यटन क्षेत्र आहे आणि मॅजेस्टिकपासून हे जवळपास 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर येत आहे का मग आमच्यासोबत पाहायला? तर त्यासाठी आम्ही पकडली आहे बस आणि बस ही 114C नंबरची आहे आणि त्या बसने प्रत्येकी 15 रुपये त्यांनी आमच्याकडून घेतलेले आहेत आणि बस पकडून आपण उतरायचं आहे माउंट कॅरमेल कॉलेजला. आणि माउंट कॅरमेल कॉलेजपासून तुम्ही पायही जाऊ शकता, परंतु आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन माहिती नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही ॲटो केलेला आहे. आणि इथे त्यांना आमच्याकडून एक चूक झाली की आम्ही कॅश कॅरी केली नव्हती. तर प्लीज तुम्ही येताना कॅश कॅरी करा, कारण ते इथे फक्त कॅश किंवा कार्ड्स हे दोनच ॲक्सेप्ट करतात. फोनपे वगैरे ते काही ॲक्सेप्ट करत नाहीत. आणि तिकिटाचं म्हणाल तर आपल्या इंडियन्सला 260 रुपये तिकीट आहे आणि फॉरेनरसाठी 500 रुपये तिकीट घेतात. परंतु लकीली आम्हाला या मुली भेटलेल्या आहेत. आम्ही त्यांना थोडीशी रिक्वेस्ट केली आणि त्याने मग आमचं तिकीट बुक केलं आणि त्यानंतर मग आम्ही आतमध्ये जाऊ शकलो. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी ऑडिओ साऊंडची व्यवस्था केलेली आहे आणि ती डिफरंट लँग्वेजमध्ये अवेलेबल्स आहे. तुम्ही तेही घेऊ शकतात. आणि पॅलेसचं म्हणाल तर 454 एकरमध्ये बांधले गेलेले हे पॅलेस खूप सुंदर आणि आकर्षक आहे. आणि पॅलेसचा सगळ्यात महत्त्वाचा हिस्सा म्हणजे त्याचा दरबार, त्याचा हॉल आहे आणि तो पहिल्या मजल्यावर आहे आणि इथेच राजाच्या आपल्या मीटिंग्स वगैरे ते अटेंड करत असत. राजवाड्याचे बांधकाम हे अतिशय आकर्षक आहे आणि ते बांधकाम ट्युडर आणि स्कॉटिश शैलीने बांधले गेलेले आहे. हा वाडा सर्वात पहिले एक शाळा म्हणून ओळखला जायचा आणि त्यावेळेचे मालक व प्राचार्य हे रेव्हरेंड गॅरेट हे होते. आणि तत्कालीन राजा चामराजेंद्र वाडियार यांनी ते रेव्हरंड गॅरेटकडून विकत घेतले आणि ते खरेदी केल्यावर राजाने बँगलोर पॅलेस म्हणून त्याचे बांधकाम सुरू केले आणि हे बांधकाम सुमारे 1874 ते 1878 पर्यंत हे पूर्ण झाले. या पॅलेसमध्ये 30,000 फोटोंचा संग्रह आहे आणि जो की इतिहासप्रेमींसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि या पॅलेसमध्ये प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्माचेही चित्र अवेलेबल्स आहेत. हा वाडा जवळपास लंडनमधील विंडझर वाड्याप्रमाणे दिसतो आणि या वाड्यात 35पेक्षा जास्त खोल्या आहेत. टेरेस आणि भिंत ही वेगवेगळ्या पेंटिंग्सनी सजावट केली गेलेली आहे आणि तसेच येथे लाकडाने बनवलेल्या उत्कृष्ट प्रकारच्या वस्तू आहेत. आणि एकदा तरी बँगलोर पॅलेसला तुम्ही व्हिजिट करा, कारण खूप सुंदर असं बँगलोर पॅलेस आहे आणि तुम्हालाही इथं आल्यानंतर आवडेल हे बँगलोर पॅलेस. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.